जुने नाशिकमधील चौकमंडे येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगार मालाची 2 दुकाने व या पाठीमागे असलेली 2 घरे आगीच्या भक्षस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या सुमारे 20 जवानांनी 9 बंबांच्या साहाय्याने शर्थीचा प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळलाय. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखोंच्या घरात आर्थिक नुकसान झाले आहे. नुरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी सुमारे 100 पेक्षा जास्त दुचाकी ठेवलेल्या होत्या. आगीची सुरुवात या दुकानातील सकाळी झाली. सदर घटनेची माहिती सकाळी 7:15 वाजता मिळाली असता प्रथम मुख्यालय येथील एक बंब टर्नआउट करून नंतर परत आगीचं स्वरूप बघता मुख्यालय येथून अजून 2 बंब व सिडको सातपूर पंचवटी नाशिक रोड पंचवटी विभागीय अग्निशामक दल येथून प्रत्येकी एक बंब सदर आगीवर पाचारण करण्यात आले. सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाचारण करण्यात आले. सदर घटनास्थळी प्रथम वाहन बाजाराला आग लागून त्यानंतर त्या शेजारीच असलेले भंगार, चप्पल, गोडाऊन व इतर 5 घरांना आगीने विळख्यात घेतले. वाहन बाजाराचे शटर बंद असल्यामुळे प्रथम शटर तोडून सदर आगीवर पाण्याच्या प्रेशरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या साईडने अजून 2 बंब पाठीमागून लावून आग लागलेल्या घरांना पाणी मारून व इतर बंबांच्या साहाय्याने अजून मदत घेऊन संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवले व आग कंट्रोलमध्ये आणली. 9 बंबांच्या साहाय्याने प्रत्येकी 2 खेपा मारून सदरची आग विझवली. सदर आगीमध्ये 5 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये 2 घर संपूर्णपणे जळाले आहेत. त्यामध्ये संसार उपयोगी सामान पूर्णपणे जळाले व वाहन बाजाराचे संपूर्ण 2 व्हीलर गाड्या पूर्णपणे जळाल्या आहेत. सदर आगीवर कंट्रोल करण्यासाठी CFO SK बैरागी, ऑफिसर PB परदेशी, लीडिंग फायरमन DR गाडे, KT पाटील, प्रदीप बोरसे, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे, अनिल गांगुर्डे, सोमनाथ पगार, हर्षद पटेल, विजय मुसळे, सिद्धार्थ भालेराव, फायरमन विजय नागपुरे, मंगेश पिंपळे व वाहन चालक शरद देटके, गणेश गायधनी, नाजिम देशमुख, अशोक सरोदे, बाळू पवार, काझी, गणपत धोत्रे, सुदाम सोनवणे यांची मदत झाली आहे. आज सकाळी 7:30 वाजता जाहिरात अख्तर व फरीन शेख यांनी मुख्यालयात वर्दी दिली. चौक मंडई शेजारी चौक येथे घरांना व गॅरेजला आग लागलेली आहे. त्याप्रमाणे मुख्यालयातील आमचा पहिला बंब 7:31ला टर्नआउट झाला. त्यांनी बघितलं रस्त्यामध्ये धूर खूप दिसतोय. त्याबरोबर त्यांनी लगेच दुसराही बंब त्याच्या पाठोपाठ टर्नआउट केला. असे 7:31 आणि 7:32 मुख्यालयातील 2 बंब घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी काम करीत असताना त्यांना जे बंद वाहन बाजाराचं जे महाराष्ट्र बाजार वाहन बाजार याचं शटर बंद असल्यामुळे ते कर्मचाऱ्यांना ते ओपन करावं लागलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. मग त्यांनी ताबडतोब आमच्या मुख्यालयाशी संपर्क साधून सर्व केंद्राचा मदत मागवण्यात आली. त्याप्रमाणे घटनास्थळी मुख्यालयाचे 3 बंब, पंचवटी अग्निशमन केंद्र, सातपूर, सिडको असे याप्रमाणे प्रत्येक केंद्राचा 1 बंब असे एकूण मुख्यालयातील व इतर केंद्राचे 5 बंब घटनास्थळी काम करत होते. काम करत असताना मागील बाजूला रहिवासी एरिया असल्यामुळं त्या ठिकाणावरून पण आग विझवण्याचे काम आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चालू केलेलं होतं. तर साधारणतः आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल अधिकारी कर्मचाऱ्यांना 45 मिनिटं त्या आगीशी चांगली झुंज द्यावा लागली. 8 आमच्या बंबांच्या साहाय्याने आगीवरती पाणी मारून संपूर्ण आग विझवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. परंतु सकाळचा वेळ असल्यामुळं तिथले जे नागरिक आहे ते बाहेर आल्यामुळं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण काय? आगीचं कारण अजून समजू शकलं नाही. ज्यावेळेस आम्ही इन्स्पेक्शन करू त्यानंतर आगीचं निश्चित कारण सांगण्यात येईल. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.